आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकेचे जवळपास 22 शाळा आहेत आणि या शाळांमध्ये आपण विविध अशा उपाययोजना केलेल्या आहेत किंवा करत आहोत की ज्यामुळे आपल्याकडे विद्यार्थी संख्याही वाढेल, विद्यार्थ्यांना एक चांगलं एज्युकेशन मिळेल. त्यानंतर आपले जे शिक्षक वर्ग आहे किंवा या शिक्षक मॅनेजमेंटमधले जे काही स्टेक होल्डर्स आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग मिळेल आणि त्यासाठी आपण विविध उपाययोजना काही वर्षापासून म्हणजे 2 वर्षापासून 3 वर्षापासून सुरू केलेल्या आहेत आणि त्याला आपल्याला चांगला रिस्पॉन्स सुद्धा मिळत आहे, चांगले रिझल्ट सुद्धा आपल्याकडे मिळत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण एक लिमनील नावाची एक संस्था आहे की जी वर्ल्ड वाईड काम करते आहे. ती केवळ भारतामध्येच काम करत नाही तर अनेक GCC कंट्रीजमध्ये आणि जगातल्या अनेक कंट्रीजमध्ये त्यांचं काम चालू आहे आणि या संस्थेमार्फत एक ॲप सुद्धा डेव्हलप करण्यात आलेलं आहे की जे ह्या शिक्षकांसाठी आणि आपल्या सगळ्या जे हेडमास्टर्स आहेत किंवा जे इतर अधिकारी त्यांच्यासाठी अतिशय युजफुल ठरणार आहे, अतिशय हेल्पफुल ठरणार आहे. तर या संस्थेबरोबर आपण टायअप केलेला आहे. या संस्थेमार्फत आपल्या शाळांना भेटी देऊन आपल्या त्या ठिकाणचे स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, काय त्रुटी आहेत, काय आपल्याला करणं गरजेचं आहे की ज्यामुळं आपल्या शाळांचं क्वालिटी आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या इम्प्रूव्ह होतील अशा प्रकारचे आपल्याला रिकमेंडेशन सुद्धा त्यांच्या मार्फत देण्यात येत आहे. आणि आज या इव्हेंटमध्ये किंवा आज हा जो 1 दिवसाचा वर्कशॉप इथं आयोजित केलेला आहे त्यामध्ये आपले शिक्षक आहेत, काही पॅरेंट्स आहेत आणि हेडमास्टर्स वगैरे आहेत. तर या आजच्या वर्कशॉपमध्ये पूर्ण दिवसभर हा वर्कशॉप चालणार आहे आणि यामध्ये आपण कशा प्रकारचे काही इनपुट्स जर टाकले तर आपल्या एज्युकेशनल सिस्टम म्हणजे आपली शाळांची परिस्थिती योग्य प्रकारे सुधारेल अशा प्रकारचा हा एक प्रयत्न आपण केलेला आहे आणि त्यासाठी लिमनील संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहे. दुबईवरून सुद्धा ते आज आलेले आहेत, त्यांच्या हेड ऑफिसवरून. मॅडम एक NGO चालवतात, परिवर्तन संस्था नावाची, ठाण्याला असते. त्या सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये फार त्यांचं काम चालू आहे, विशेषतः आदिवासी पाड्यामध्ये वगैरे त्यांचं काम चालू आहे. तर या सगळ्यांच्या नॉलेजचं आपल्या या शिक्षकांना, पॅरेंट्सना, हेडमास्टर्सना अतिशय चांगला उपयोग होणार आहे आणि त्यासाठी आपण हा वर्कशॉप आयोजित केलेला आहे. या वर्कशॉपमध्ये फार मोठ्या संख्येने आपले टीचर वर्गही उपस्थित आहे. दिवसभर ह्या सेशनचा ते भरपूर लाभ घेऊन आपल्या शाळा चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे चालवतील आणि आपली विद्यार्थी संख्या वाढेल, विद्यार्थ्यांना एक चांगलं एज्युकेशन मिळेल असा मला विश्वास आहे. धन्यवाद.